नमस्कार. आज आपण करत आहोत गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या. त्यासाठी आपण साहित्य घेतले. ही 1 वाटी दूध आहे आणि ह्याच प्रमाणात आपण 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अख्खी साखर आणि ही मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि ह्याच वाटीमध्ये आपण तूप घेणार आहे. पण कढई ठेवली तापत, त्यामध्ये 1 वाटी दूध घेऊया. त्याला आपण चांगलं असं गरम करून घेऊया. दूध गरम झालंय थोडंसं आणि आता आपण त्यामध्ये पिठी साखर घेऊया. ज्या वाटीचं दूध आहे त्याच वाटीने आपण साखर घेतलेली अख्खी आणि ते मिक्सरला लावून घेतली आहे. आणि आपण त्याला आता ढवळून घेऊया. आता आपण तूप घेऊया. याच्यामध्ये साखर चांगली विरघळली आहे आणि आता आपण त्याच वाटीने तूप टाकायचं आहे आणि दुधामध्ये साखर टाकली की ढवळत राहायचं, नाही तर त्याच्या गुठल्या होतात. आता आपण परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये किंचितसं मीठ टाकले. आपलं हे दूध, तूप आणि साखर असं सर्व झालेलं आहे गरम. त्याच्यात ओतायचं आणि आता आपण हे गव्हाच्या पिठामध्ये ओतायचं थोडं थोडं. काय झालं ग? थोडं थोडंच ओतायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं. आता आपल्या ह्यामध्ये अजून पीठ लागणार आहे, गव्हाचं पीठ. तर आपण ते अजून घेऊया. आता हे पीठ थंड झालं ना, तर आपण ते चांगलं असं मळून घ्यायचं. एकदम थंड म्हणजे कोमट. चांगलं आपण असं मळून घ्यायचं. वास पण खूप छान येत आणि बघा असं जास्त पातळ नाही करायचं आणि असं चॉकलेटी रंग पण आला आहे. पण ह्याला लाटून घ्यायचं आहे आणि जाडच ठेवायचं, पातळ नाही. पातळ नाही करायची लाटताना, एकदम जाडच ठेवायच्या. तर आपलं हे लाटून झालं बघा, एवढं जाडं ठेवायचं. आता आपण पहिल्या साईडने काढून घेऊ. त्याला स्क्वेअरमध्ये पण ठेवू शकतो, नाही तर गोल करा. आता आपण एक कट करून घेतलं आहे आणि आता आपल्याला शंकरपाळ्याचा कट करायचा. मोठे हवे तर मोठे, छोटे जसे आवडतात तसे. आता एक एक करण्यापेक्षा आता आपण डायरेक्ट असं पळेताने काढून घेऊया. आपलं तेल तापलंय आणि आता आपण त्यामध्ये शंकरपाळ्या सोडूया. चांगला असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला तळून घेऊया. बघा मस्त असा सोनेरी कलर आला आणि आता आपण त्याला काढून घेऊया. तर आपल्या ह्या शंकरपाळ्या बनवून छान झाल्या बघा. एकदम सोनेरी रंग, खायला पण छान, खुसखुशीत झाले. ह्याला लेअर पण सुटेल. आपण एक खोलून बघूया. छान अशा खुसखुशीत शंकरपाळ्या रेडी झाल्या.